मनमाडकर अक्षरशः उष्णतेने होरपळले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमानाने गाठला तब्बल 41.8 डिग्री सेल्सिअसचा उच्चांक. रविवारचा आठवडी बाजार, शुभविवाह तिथी आणि शहरातील गजबज. पण प्रचंड उष्णतेमुळे संपूर्ण शहरावर पडला शुकशुकाट. गेल्या आठवडाभरापासून तापमान 39 अंशाच्या आसपास स्थिर होते. मात्र रविवारी अचानक वाढ झाल्याने मनमाड शहर अक्षरशः तापून निघाले. दुपारी सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. दुपारी 12 नंतर मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार, प्रमुख रस्ते आणि उपरस्ते जवळपास ओस पडले. नेहमी गजबजलेले शहर वाढत्या उष्णतेने थांबल्याचे चित्र पाहायला मिळाले. रविवार शुभविवाह तिथी असल्याने शहरात अनेक विवाह समारंभ आयोजित करण्यात आले होते. मात्र कडक उन्हामुळे वऱ्हाडी, पाहुणे आणि आयोजकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक समारंभामध्ये उपस्थिती कमी झाल्याचे दिसून आले. उष्णतेचा फटका केवळ बाजारालाच नव्हे तर सामाजिक कार्यक्रमांनाही बसला. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी आणि विक्रेत्यांनाही मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. ग्राहकांची संख्या घटल्याने भाजीपाला, फळे आणि इतर शेतमाल सरासरी तब्बल 30 ते 40% कमी दरात विकावा लागला. त्यामुळे बाजारातील व्यवहारांवर मोठा परिणाम झालाय. उष्माघात, निर्जलीकरण, थकवा आणि इतर उष्णताजन्य आजारांचा धोका वाढलाय. तज्ज्ञांच्या मते दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळा, पुरेसे पाणी प्या आणि लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी घ्या. मनमाडमध्ये वाढती उष्णता आता केवळ हवामानाचा विषय राहिलेली नाही, तर ती नागरिकांचे आरोग्य, अर्थकारण आणि सामाजिक जीवनावरही परिणाम करत आहे. तुमच्या भागात तापमान किती आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या, स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.